प्रेक्षकांनो, आज अर्जुनने मधुभाऊंना जामिनावर सोडवण्यासाठी कोर्टात काय काय पुरावे सिद्ध केले ना, ते खूप भारी दाखवलंय त्यांनी. आज सगळे कोर्ट सीनच आहेत. तर बघत राहा आजचा ठरलं तर मग या मालिकेचा 11 नोव्हेंबरचा पूर्ण भाग. सुरुवातीला आपण बघतोय सायली गॅस जवळ असताना तिच्या हाताने रवा करपत असतो. तिचं लक्ष नसतं. जातात तिथे कल्पनाताई आणि म्हणतात, अगं सायली, रवा करपतोय, काय झालंय बेटा? तुझ्यात आणि अर्जुनमध्ये काही झालंय का राजा? मग आता ही सायली म्हणते, नाही अहो आई, मी मधुभाऊंचा विचार करत होते. कल्पनाताई म्हणतात, अगं पण अर्जुन लढतोय ना मधुभाऊंची केस, मग तू कशाला एवढी काळजी करतेयस? हे बघ सायली, अशा गोष्टींना थोडा वेळ लागत असतो बेटा, पण मग तू काळजी नको करूस ना. अगं, तुमच्या त्या आश्रमाच्या जागेवर अर्जुनने स्टे आणला होता ना, हे विसरली आहे बरं का कल्पनाताई. सायली म्हणते, आई, माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. तिने एक दार बंद केलं ना तर दुसरं दार ती नक्की उघडते. मग आता ही विमलताई म्हणते की सायलीताई, बेदाणे कुठे ठेवू? मग आता ही सायली म्हणते, बेदाण्याचं आणि पिस्त्याचं सारण करते मी विमलताई. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, अर्जुनला पिस्ते फार आवडतात बरं का, सारणामध्ये भरपूर घाल. म्हणजे थोडक्यात काय, यांचा दिवाळीचा फराळ चालू आहे हे ते आपल्याला सांगताय सारखं सारखं. म्हणजे फायनली सायली दिवाळीच्या फराळाला लागली आहे. असो, तर आता पुढे आपण बघतोय अख्खे सीन कोर्टाचे आहेत. आता कोर्टामध्ये मधुभाऊ आणि मैपत, साक्षी, रविराज सर, प्रिया सगळेच्या सगळे आलेत. आणि प्रेक्षकांनो, आता मधुभाऊ जामिनावर सुटणार आहेत, कारण या अर्जुनने पुरावेच तसे सादर केले आहेत. जबरदस्त, दुसरा शब्दच नाहीये मालिकेला. मधुभाऊ आल्यानंतर अर्जुन विचारतो, कसे आहात मधुभाऊ? आता मधुभाऊ म्हणतात की बरा आहे मी, पण सायली कुठे दिसत नाही हो जावई बापू. तिचा चेहरा जोवर बघत नाही ना मी, तोवर मला विश्वासच पटत नाही की सगळं ठीक आहे. अर्जुन म्हणतो, थोड्या कामात अडकली आहे ती आज येऊ शकणार नाही, पण तुम्ही काळजी करू नका मधुभाऊ, आज सगळं ठीक होणार आहे. मधुभाऊंना विश्वास दिलाय अर्जुनने या गोष्टीचा. मैपत या दोघांकडे सारखा असा बघत असतो. तर आता कोर्टाची कारवाईला सुरुवात होणार आहे. मधुभाऊ त्या तिथे उभे आहेत कोर्टाच्या त्या ह्याच्यात चौकटीमध्ये, पण सायली नसल्यामुळे मधुभाऊ जरा चिंतेमध्ये दिसताय, एवढंच. तर आता इथे जज आलेले आहेत कोर्टामध्ये. सगळेजण उठून त्यांना रिस्पेक्ट देतात आणि मग हे जज म्हणतात, प्रोसीड, म्हणजे सुरुवात करा आता केसला. तर आता अर्जुन सुरुवात करत म्हणतो की युअर ऑनर, माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्या बेलसाठी मी आज अप्लाय केलाय. आता ती जे काय अर्ज वगैरे आहे ना, आणि एक फाईल तो त्या जज साहेबांना देतो आणि मग पुढे म्हणतो की युअर ऑनर, हे मधुकर पाटील यांचे जेलमधले रिपोर्ट आहेत. तुम्ही बघू शकता त्यांची जेलमधली वागणूक किती डिसेंट आणि प्रामाणिक आहे, एकदम जेन्युइन आहे. त्यांनी कधीही कोणालाही त्रास दिलेला नाहीये आणि कुठला कायदा सुद्धा त्यांनी मोडलेला नाहीये. आता प्रेक्षकांनो, मधून मधून या सगळ्यांचे चेहरे फ्लॅश झालेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवतेय. आता अर्जुन म्हणतो, बघा युअर ऑनर, जो माणूस जेलमध्ये इतका चांगला वागतो त्या माणसापासून समाजाला काहीही धोका असू शकत नाही मिलॉर्ड. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय की मधुभाऊंना जामीन देण्यात यावा. मग आता तो साक्षीकडचा जो वकील आहे ना, ॲडव्होकेट पवार, तो म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. मिस्टर सुभेदारांना असं का वाटतंय की त्यांच्या क्लायंटला सहज बेल मिळू शकते? मधुकर पाटलांवर पाकिटमारीचा किंवा सिग्नल तोडण्याचा गुन्हा नाही आहे, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा आहे. आणि सगळे खुनी जेलमध्ये चांगले वागायला लागले तर 1 वर्षात बाहेर यायला लागले तर लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. ॲडव्होकेट पवारांनी असा युक्तिवाद केल्यानंतर महिपत आणि साक्षीची जरा ताकद वाढली आहे. म्हणजे असं अधूनमधून ते असे एकमेकांकडे बघून हसतायत असं त्यांनी दाखवलंय. प्रेक्षकांनो, छान आहे आजचा भाग, जबरदस्त. एखादा लाईक करायला विसरू नका. तर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही मधुकर पाटलांना खुनी म्हणू शकत नाही. त्यावरती हा ॲडव्होकेट पवार म्हणतो, त्याने सत्य बदलत नाही. मधुकर पाटील कितीही चांगले वागले तरी त्यामुळे ते खुनी नाहीयेत हे सिद्ध होऊ शकत नाही. मग मिलॉर्ड म्हणतात की ऑब्जेक्शन सस्टेन. म्हणजे जेव्हा जेव्हा अर्जुनने युक्तिवाद केला तेव्हा तेव्हा पवारांनी तो खोडण्याचा प्रयत्न केलाय, पण एकदम शेवटच्या मुद्द्यावर बघा प्रेक्षकांनो झालंय काय. तर आता पुढे म्हणतोय अर्जुन, युअर ऑनर, मी फक्त गुड कंडक्ट एवढ्याच पुराव्यांच्या आधारावरती तुम्हाला बेल मागत नाहीये. माझ्याकडे काही असे पुरावे आहेत की ज्यामुळे सिद्ध होईल की विलासचा खून मधुकर पाटलांनी केलेला नाहीये, याचे चान्सेस बरेच आहेत. तुम्हाला मी ते पुरावे सादर करू इच्छितो.
युअर ऑनर, आपली न्यायव्यवस्था फक्त क्रिमिनलला शिक्षा नाही देत, तर चांगल्या मार्गावर चालण्यासाठी मदतही करते क्रिमिनल्सला. आणि माझे क्लायंट मधुकर पाटील यांनी दाखवून दिले 1.5 वर्षामध्ये की ते किती चांगले वागू शकतात. त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये, तरी सुद्धा त्यांना कसली शिक्षा देण्यात येते. आता हे जज अर्जुनने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी खूप बारकाईने ऐकतायत आज. आणि मात्र प्रिया आज रविराजांच्या बाजूला बसलेली आहे, कारण तिला इकडे तिकडे बसायचा स्कोपच नाही ना आज. आता ती एकदम चुपचाप आहे. पण आता रविराज मुद्दाम तिच्या कानात म्हणतात, आज जर अर्जुन असाच युक्तिवाद करत राहिला तर मधुभाऊंना जामीन नक्की मिळणार. आता प्रेक्षकांनो, मधुभाऊ सुटल्यानंतर खूप सारे राज समोर येणार आहेत. आता फक्त काय काय समोर येतं ना ते तुम्ही बघत राहा. सगळ्यात पहिली भीती तर प्रियाला आहे मधुभाऊ सुटल्यानंतर. आता हे रविराज प्रियाच्या कानात मुद्दाम सांगतात, अर्जुन जर असाच युक्तिवाद करत राहिला तर मधुभाऊंना आज जामीन नक्की मिळणार. आता प्रिया ते ऐकते आणि म्हणते, मनातल्या मनात बोलते ती, अरे तुला गप्प बसता येत नाही तर निदान शाप तरी देऊ नकोस. मधुभाऊ जर जामिनावर सुटले ना तर सगळ्या खऱ्या गोष्टी बाहेर पडू शकतात. बघितलं का प्रेक्षकांनो, प्रियाला सगळ्यात जास्ती भीती आहे या गोष्टीची. आता मजा येणार आहे मालिकेचे सगळे एपिसोड बघायला. प्रिया काही आता येत नाही अर्जुनच्या घरी. आता अर्जुन पुढे कोर्टाला म्हणतो, पुरावा म्हणून मला तुम्हाला काही प्रॅक्टिकल दाखवायचे आहेत, तुमची परमिशन आहे का. आता प्रेक्षकांनो, चैतन्य लगेच कामाला लागलाय. आता मैपत आणि साक्षी एकमेकांकडे बघतच राहतात की आता हा काय करणार आहे बाबा. आता हे जज साहेब आहेत, त्यांनी परमिशन ग्रँटेड केलेली आहे. मग आता अर्जुनने 3 माणसांना समोर बोलवलंय. ती 3 जण समोर येतात आता जज साहेबांच्या. मग आता अर्जुन काही प्रात्यक्षिक सादर करायचा प्रयत्न करतो बरं का. आता ही 3 माणसं म्हणजे तिथे आश्रमात हजर असलेले, म्हणजे खुनाच्या वेळेला हजर असलेले 3 माणसं. चैतन्य आता मध्येच मोबाईलकडे बघतो आणि त्या अर्जुन जवळ मोबाईल आणून देतो. प्रेक्षकांनो, आता नेमकं ते काय झालं ते मला कळलं नाही, पण बघा तुम्हाला पुढच्या सीनमध्ये सांगते मी. तर आता ह्या अर्जुनने सांगितलंय की ही 3 माणसं म्हणजे असं समजा की विलासचा खून झाला तेव्हा हजर असलेली ही 3 माणसं, विलास, मधुकर पाटील आणि साक्षी शिखरे, हे 3 जण त्यावेळेला आश्रमात होते. मग आता हा पवार म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, खुनाच्या वेळेला तिकडे 2च माणसं होती आणि तिसरी व्यक्ती लपलेली होती आणि ती म्हणजे आय विटनेस प्रिया मधुकर. इथे साक्षी शिखरेंचा काहीही संबंध नाहीये. मग आता मात्र प्रिया घाबरते हा प्रेक्षकांनो. आता ते लगेच हे जज आहेत ना, ते ॲडव्होकेट पवारांचं बोलणं ग्रँटेड धरतात आणि अर्जुनला म्हणतात की हे बघा मिस्टर सुभेदार, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलसाठी फक्त 2च व्यक्ती उभे करू शकता. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे मिलॉर्ड, काही हरकत नाहीये. मग एका व्यक्तीला तो जायला सांगतो की तुम्ही जाऊ शकता. आता 2घेच जण समोर असतात बरं का. आता बघा अर्जुनने कसं सिद्ध केलेलं आहे. आता मैपत बघतोय, प्रिया बघतीये, रविराज सगळे बघतायत अर्जुनकडे. आता अर्जुन त्या बॅगमधनं 2 पिस्तूल काढतो आणि म्हणतो की मिलॉर्ड, माझ्याकडे 2 डमी पिस्तूल आहे. त्यांची साईज आणि त्याचं सगळं स्ट्रक्चर हे रिअल पिस्तूल सारखंच आहे, पण हे पिस्तूल उजव्या हाताचे आणि हे पिस्तूल डाव्या हाताचे आहे. अर्जुनने आता त्या 2 माणसांच्या हातात एक पिस्तूल दिलंय आणि म्हणजे एक पिस्तूल दिलंय. आता अर्जुन म्हणतो की उजव्या हाताचा माणूस डाव्या हाताने फक्त एम म्हणजे निशाणा साधू शकतो, पण जर त्याला गोळी झाडायची असेल तर त्याला उजव्याच हाताने गोळी झाडावी लागेल ना, कारण त्याच्या डाव्या हातामध्ये इतका जोरच नसतो. ते ट्रिगर काय असतं ते दाबू शकतो, म्हणजे आपण डिशक्याव करतो ना, ते आवाज निघतो ना, ते बटन, ते दाबू शकतो. मग आता अर्जुन त्या दुसऱ्या माणसाच्या हातात पिस्तूल देऊन सांगतो की हा डाव्या हाताचा माणूस, तर डाव्या हाताचा माणूस डाव्याच हाताने गोळी चालवू शकतो. आणि विलासच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे, विलासवर चालवलेली गोळी ही उजव्या हाताने चालवलेली गोळी आहे. पण मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये इतका जोरच नाहीये की कुठलीही जड वस्तू ते त्यांच्या हातामध्ये धरू शकतील. आता साक्षी आणि मैपत दोघांचे धाबे दणाणलेत बरं का. प्रियालाही आलंय टेन्शन. आता अर्जुन पुढे म्हणतो, ट्रिगर दाबण्या इतका जोर त्यांच्या उजव्या हातात नाहीये मिलॉर्ड, एवढंच मला सांगायचं होतं. आणि आता ते पिस्तूल दोन्ही माणसांच्या हातातनं तो घेतो आणि त्यांना म्हणतो, थँक्यू, तुम्ही जागेवर जाऊन बसू शकता. मग आता अर्जुन पुढे सांगतोय की याचाच अर्थ मिलॉर्ड, मधुभाऊ विलासवर गोळी झाडूच शकत नव्हते. आता हा पवार पुन्हा म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, या सगळ्या फक्त थिअरीज आहेत आणि जोपर्यंत ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत या सगळ्या थिअरीजला काहीच अर्थ उरत नाहीये. अर्जुन सुभेदार, ही असली नाटकं करू नका. इथे असली नाटकं केल्यामुळे फक्त कोर्टातल्या लोकांची करमणूक होऊ शकते, पण मधुभाऊ हे खुनी नाहीयेत हे सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवतात. पण आता अर्जुन म्हणतो,
म्हणजे त्याचा ऐकून घेतो तो आणि मग म्हणतो, मिलॉर्ड, मधुभाऊंच्या हातामध्ये जोर नाहीये हे कुठल्याही साध्या सुध्या मेडिकल टेस्टने सुद्धा मी सिद्ध करू शकतो. सो मी हे जे काही करतोय ना याला थेअरी नाही म्हणता येणार. फक्त काय आहे ना मिस्टर पवार, मी जे सांगतोय ते तुमच्या आता लक्षात आलंच असेल. म्हणजे आता पवाराचा मुद्दा अर्जुनने पुन्हा खोडून काढलाय. मग आता अर्जुन पुन्हा कोर्टाला सांगतो, माझा दुसरा पॉइंट आहे मिलॉर्ड, विलासवर ज्या पिस्तूलने गोळी झाडली गेली होती ते पिस्तूल लायसन्स नव्हतं, त्यावर कुठलाही नंबर नव्हता, लायसन्स नंबर नव्हता, ते पिस्तूल इल्लीगल होतं. त्या पिस्तूलवर कुठलाही सिरियल नंबर नव्हता, ते पिस्तूल इल्लीगल होतं. आणि आता जज साहेबांनी अर्जुनचा हा मुद्दा ग्रँटेड धरून लगेच नोट आउट केलाय बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन म्हणतो, माझे क्लायंट मधुकर पाटील यांचे कुठल्याही क्रिमिनलशी किंवा क्राईमशी काहीही संबंध नाहीये मिलॉर्ड. मग असा स्वच्छ बॅकग्राऊंड असलेला माणूस अशी इल्लीगल पिस्तूल आणेल तरी कुठून? आता मात्र प्रेक्षकांनो सगळी पॉझिटिव्ह वाटायला लागलंय बरं का आता मधुभाऊंना, की नक्की आपल्याला आता बेल मिळणार आहे. मग आता हा पवार पुन्हा एकदा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना खोडायचा प्रयत्न करतो. शिवाय प्रिया मधुकर पाटलांनी कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलंय की या मधुकर पाटलांचे खूप काळे धंदे होते, फक्त ते सिद्ध झालं नाही एवढंच. आता महिपत लगेच खुश होतो बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन म्हणतो, अच्छा ॲडव्होकेट पवार, ही तुमची थिअरी आहे का? पण हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे आहे का हो ॲडव्होकेट पवार पुरावा? ॲडव्होकेट पवार म्हणतात की महत्त्वाचं हे आहे की त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटलांच्या बोटाचे ठसे सापडले होते. आता चैतन्यने कसला तरी रिपोर्ट भर कोर्टामध्ये अर्जुनच्या हातात दिलेला आहे. आता सगळ्यांना टेन्शन आलं, काय असेल त्या रिपोर्टमध्ये? एक इन्व्हलप आहे आणि आता अर्जुन ते इन्व्हलप ओपन करून कोर्टाला सांगतोय आणि वाचून दाखवतोय ते इन्व्हलप काय येते. आता नागराजमध्येच दाखवला आणि नागराज विचार करतोय की अर्जुनचं प्रत्येक वाक्य हा ॲडव्होकेट पवार तर हाणून पाडतोय. आज काही या मधुकर पाटलाला बेल मिळत नाही. आता हे सगळे कॉन्फिडन्समध्ये आले बरं का. पण आता बघा अर्जुन पुढे काय सिद्ध करतो. अर्जुन म्हणतो, काय आहे ना मिलॉर्ड, एखादा माणूस क्रिमिनल नाहीये ही थिअरी नक्कीच असू शकते, पण एखादा माणूस क्रिमिनल आहे हे त्याच्या पोलीस रेकॉर्डने सहज सिद्ध करता येईल. आता अर्जुनने छक्का मारलाय प्रेक्षकांनो. अर्जुनने आता एक रिपोर्ट सादर केलाय. आता तो त्यांनी त्या युरॉनरच्या हातात दिलाय अर्जुनने. आता ते वाचायला लागतात. मग अर्जुन पुढे त्याचं स्पष्टीकरण देत सांगतो, हे बघा मिलॉर्ड, ही विलासची क्राईम हिस्ट्री आहे. हे सगळं बघून तुम्हाला कळेलच की तो विलास ज्याचा खून झालाय तो किती टोकाचा क्रिमिनल होता. विलास एका खुनाच्या आरोपाखाली 30 वर्ष जेलमध्ये होता आणि जेलमधून सुटल्यानंतर तो वात्सल्य आश्रमात आला होता. आता मात्र महिपतचे धाबे दणाणलेत. अर्जुन म्हणतो, माझा तिसरा मुद्दा, विलासवर ज्या पिस्तूलने गोळी झाडली गेली होती ते पिस्तूल अंगाला चिटकलेलं होतं विलासच्या. अगदी इतकं जवळ होतं मिलॉर्ड, इतकं जवळ. या एवढ्या जवळ असलेल्या पिस्तुलाने कधीही कोणीही अटॅक करू शकत नाही. आता अर्जुन ते प्रात्यक्षिक दाखवतो की एवढ्या जवळ होतं ते पिस्तूल आणि एवढ्या जवळ असताना कुठलाही माणूस असा एवढ्या जवळून अटॅक करू शकत नाही. जे इतक्या जवळून कधीही खून होऊ शकत नाही असं तो सांगतो, कारण समोरचा माणूस कधीही अटॅक करू शकतो. मे बी सुसाईड अटेम्प्ट असू शकतो हा, पण मर्डर असू शकत नाही. आता मात्र प्रियाला आलंय टेन्शन बरं का प्रेक्षकांनो. आता बघा पुढे प्रिया कशी अडकली जाणार आहे या सगळ्यामध्ये. आता अर्जुन म्हणतो, माझा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मिलॉर्ड, ॲडव्होकेट पवार, तुम्ही आत्ताच म्हणालात ना त्या पिस्तूलवर माझे क्लायंट मधुकर पाटील यांचेच ठसे होते. मग आता तो ॲडव्होकेट पवार म्हणतो की हो बरोबर, तसा आमच्याकडे सगळा ठोस पुरावा आहे. मग आता अर्जुन म्हणतो, थँक्यू ॲडव्होकेट पवार, पोलीस रिपोर्ट आणि प्रिया मधुकर पाटील यांची साक्ष अशी, विलास आणि मधुकर पाटील या दोघांमध्ये झटापट झाली होती. त्या झटापटीमध्ये विलास मधुभाऊंकडनं पिस्तूल घेण्याचा प्रयत्न करत होता. मग आता त्या पिस्तुलीवर विलासचे ठसे असायला हवे होते, पण मग विलासचे ठसे त्या पिस्तूलवर का नाहीये? त्या पिस्तुलावर माझे क्लायंट मधुकर पाटील फक्त यांचेच ठसे होते, हे कसं काय झालं? आता प्रिया एवढी घाबरते प्रेक्षकांनो, तिला फुटतो घाम, कारण तिला आता ते सगळं दृश्य आठवतं. तिने कशा पद्धतीने मधुभाऊंच्या डोक्यात ते मारलेलं असतं ना फुलदाणी, आणि मधुभाऊ तेव्हा बेशुद्ध झालेले असतात आणि ते जेव्हा बेशुद्ध होतात तेव्हा प्रियाने त्या पिस्तूलवरचे तिथे असलेल्या सगळ्या गोष्टींवरचे सगळे फिंगरप्रिंट तिने पुसलेले असतात. पण मी ना प्रेक्षकांनो कालच या मधुभाऊंनी म्हणजे जे काही ते विलासचं दाखवलं होतं ना तो एपिसोड बघितला, त्यात प्रियाने एक चूक केलेली मी नोट केलेली आहे.
त्यामध्ये प्रियाने लाईट बंद केलेला आहे बघा शेवटी जाताना. त्या लाईट बटनावरती आय गेस प्रियाचे फिंगरप्रिंट्स मिळायला हवे होते. बघूयात आता हा मुद्दा ग्रँटेड धरतात की नाही. असो, छोटासा मुद्दा होता पण माझ्या लक्षात आला म्हणून मी तुम्हाला पटकन सांगितलं. तर आता प्रियाला ते सगळं आठवतंय आणि प्रियाला आता जवळपास घाम फुटलेला आहे. त्यामुळे आता प्रियाची साक्ष कधीही बदलू शकते प्रेक्षकांनो. आता बघा पुढे काय झालंय. अर्जुन पुढे म्हणतो की हे स्पष्ट आहे मिलॉर्ड, त्या पिस्तुलावरचे खरे ठसे कोणीतरी मुद्दाम पुसले गेलेले म्हणजे पुसले आहेत. आता मात्र साक्षी पण घाबरते. अर्जुन म्हणतो जेव्हा मिलास मेला होता मधुकर पाटील बेशुद्ध होते आणि प्रिया मधुकर पाटलांचं तर स्टेटमेंट आहे की त्या खोलीत आल्याच नव्हत्या, दाराबाहेर उभं राहून सगळं बघत होत्या. मग ती ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती कोण होती मिलॉर्ड? म्हणजे शक्यता आहे ती तिसरी व्यक्ती साक्षी शिखरेच होती. मुळात मुद्दा हा आहे की त्या खोलीमध्ये तिसरी व्यक्ती होती मिलॉर्ड, आणि कशावरून ती व्यक्ती साक्षी शिखरे नसेल. आता साक्षीवर आलंय बरं काय प्रेक्षकांनो. प्रियाने केलेलं कांड साक्षीवर येतंय. आता या दोघींमध्ये जबरदस्त भांडणं लागणार आहे. आता पुन्हा एकदा ॲडव्होकेट पवार ऑब्जेक्शन घेत म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, तिथे साक्षी शिखरे होत्या असला काहीही पुरावा नाहीये कोर्टाकडे. मग आता हे अर्जुन म्हणतात की तिथे तिसरी व्यक्ती होती हे तुम्हाला मान्य आहे, तिने सगळे तिथले पिस्तुलावरचे ठसे पुसले आणि मग मधुकर पाटलांचे ठसे त्या पिस्तूलवर उमटण्यात आले जाणून बुजून, हे तुम्ही मान्य करता का आता ॲडव्होकेट पवार? आता मात्र पवार चुपचाप बसलाय. म्हणजे ते एक्सेप्ट केलं ना त्या पवारने की त्यावेळेला तिसरा व्यक्ती होता. बोलता बोलता त्याने स्वतःच कबूल केलं. आता साक्षी मैपत दोघे डोक्याला हात मारतायत बरं का प्रेक्षकांनो. आता येते मजा. आता मात्र हा नागराजही नखं खायला लागतो. मग आता अर्जुन म्हणतो सो युअर ऑनर, मी कोर्टाला रिक्वेस्ट करतोय की माझे सगळे हे पुरावे कन्सिडर करून माझे क्लायंट मधुकर पाटील यांचा जामीन मंजूर करण्यात यावा. साक्षी आता अर्जुनकडे रागाने बघायला लागते बरं का. आता मध्येच या सायलीचा सीन दाखवलाय. सायली फळाच्या डब्याला धरून उभी असते. आता या कल्पनाताई पुन्हा तिच्या जवळ येत तिला पाठीवरून तिच्या हात फिरवतात आणि म्हणतात काय झालं बेटा, अजून पण मधुभाऊंचाच विचार करतेस का? तू बोललीस का अर्जुनशी केसबद्दल? मग आता सायली म्हणते नाही हो आई, पण काय माहिती आज काय झालं, सतत आज मधुभाऊंची आठवण येते. आम्ही आश्रमात असताना सगळे मिळून फराळ करायचो, मधुभाऊ सुद्धा आम्हाला मदत करायचे. तेव्हा आमच्याकडे ना कपडे घ्यायला पैसे असायचे ना फटाके घ्यायला पैसे असायचे, पण तेव्हा ना फक्त आमची दिवाळी प्रेमाची असायची. मग आता या कल्पनाताई म्हणतात प्रेमाने साजरा होईल ना तोच तर खरा सण असतो सायली. सायली म्हणते आई तेव्हा वाटायचं की मला नोकरी लागली ना की मधुभाऊंचे कष्ट कमी होतील, मी त्यांना आराम देऊ शकेल. पण आई बघा ना आज दिवाळी आलेली आहे, मधुभाऊ जेलमध्ये आणि मी काही करू शकत नाही आहे. मग या कल्पनाताई म्हणतात सायली जेव्हा आपल्याला काही म्हणजे सुचत नाही ना काय करावं, तेव्हा सगळं देवावर सोपवावं. तू सगळं देवी आईवर सोपवून दे. देवी आई कधीच नाराज करत नाही ग. अगं मधुभाऊंना सुद्धा देवी आईंचा आशीर्वाद आहे, म्हणून तर आज इतका चांगला वकील त्यांना मिळालाय. आता ही बिचारी आई आपल्या लेकराचं कौतुक करणारच. आता त्या म्हणतात अगं बाई सायली तुला शांत बसावं वाटत असेल, पण माझी बाई उगाचच बडबड चालू आहे. मग आता या सायलीबाई म्हणतात की नाही आई, तुमच्या बोलण्यामुळे मला जरा धीर मिळालाय. मग आता या कल्पनाताई म्हणतात सायली तू ना थोडं देवी आईच्या समोर जाऊन उभी राहा, तुझं मन खंबीर होईल जरा. मग सायली म्हणते हो आई, मला खरंच बरं वाटेल, मी आलेच. आता ही त्या देवाजवळ जाऊन उभी राहणार आहे, ते आता उद्या दाखवतील. पण आता बघा प्रेक्षकांनो कोर्टामध्ये धमाका झालेला आहे. आता तो पवार म्हणतो हे बघा अर्जुन सुभेदार म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही कोर्टाला मिसलीड करतायत. गोळी उजव्या हाताने मारली की डाव्या हाताने मारली याने काही फरकच पडत नाही. बेसिकली झटापटीमध्ये गोळी सुटली होती आणि ती गोळी कुठेही जाऊ शकते. आता अर्जुन एकदम खुश होतो आणि म्हणतो थँक्यू अहो ॲडव्होकेट पवार, थँक्यू सो मच, तुम्ही तर माझ्या बाजूने केस लढू, मी तुमचा खूप खूप आभारी आहे बरं का ॲडव्होकेट पवार. आणि आता अर्जुन कोर्टाला सांगतो की मिलॉर्ड मी पण मगासपासून हेच म्हणतोय की काय आहे ना मधुभाऊ आणि विलास या दोघांमध्येही झटापट सुरू होती आणि मधुभाऊंच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा हेच सांगितलंय त्यांनी की झटापट सुरू असताना साक्षीने गोळी चालवली आणि ती गोळी ऑफकोर्स उजव्या हातानेच झाडली गेली होती, कारण साक्षी शिखरेचा उजवा हात मधुभाऊंच्या उजव्या हाता इतका वीक अजिबात नाहीये. आता बघा साक्षी आता रडायचीच बाकी राहिली आहे प्रेक्षकांनो. आता ती मैपतला म्हणते अण्णा अर्जुन सारखं माझं नाव का घेतोय. आता मैपत तिच्यावर ओरडत म्हणतो थांब जरा साक्षी,
आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुन पुढे म्हणतो, प्रिया मधुकरांचं स्टेटमेंट आहे की मधुकर पाटील विलासला पैसे देत नव्हते म्हणून ते तिजोरी जवळ गेले होते. मग ते पिस्तूल विलासच्या इतकं जवळ कसं काय आलं? म्हणजे ही सगळी विसंगती अर्जुनने तिथे सिद्ध केली आहे. आता अर्जुन पुढे म्हणतो, शिवाय मी तुम्हाला हे सिद्ध केलंय मिलॉर्ड, विलासवर झाडलेलं डिरेक्शन म्हणजे विलासवर झाडलेल्या गोळीचं डिरेक्शन आणि डाव्या हाताने झाडलेल्या गोळीचं डिरेक्शन हे अजिबात मॅच होत नाहीये. पुन्हा एकदा ॲडव्होकेट पवार म्हणतात की काय आहे ना, पण या सगळ्यामुळे मधुकर पाटील निर्दोष आहे हे कुठे सिद्ध होत आहे? अर्जुन म्हणतो, मी कुठे म्हणतोय की मधुकर पाटील निर्दोष सिद्ध करतोय मी? त्यासाठी मी सगळे पुरावे कोर्टात सबमिट करणारच आहे. पण या आज माझ्याकडे जे जे पुरावे आहेत ते पुरावे मधुकर पाटलांना जामिनावर सोडवण्यासाठी पुरेसे आहेत. मग आता पवार म्हणतो, पण पाटलावरचा खुनाचा आरोप खोटा आहे हे कुठे तुम्ही सिद्ध केलंय? मग आता अर्जुन म्हणतो, हो का ॲडव्होकेट पवार? तसंच का? ज्या पद्धतीने साक्षी शिखरेंनी खुनाच्या रात्री कुठे होत्या त्या हे सिद्ध केलं नाही, अगदी तसंच म्हणतात का? मग आता हे ॲडव्होकेट पवार म्हणतात, ते सिद्ध करणं तुमचंच काम आहे. तुम्ही प्रूव्ह करा ना की साक्षी शिखरे खुनाच्या वेळेला तिथे होत्या. मग आता अर्जुन म्हणतो, मी तर हाही आरोप केलाय मिलॉर्ड की साक्षी शिखरे खुनाच्या रात्रीबद्दल खोटं बोलताय आणि त्यांनी शिवानी नावाची खोटी साक्षीदार सुद्धा सिद्ध केली होती. नाही म्हणजे ते मी सगळं प्रूव्ह केलंच होतं की साक्षी शिखरेंनी हे सगळं खोटं सिद्ध केलेलं आहे म्हणून. साक्षी शिखरे अजूनही त्या रात्रीबद्दल काहीही सिद्ध करू शकलेल्या नाही आहेत. मग मिलॉर्ड, त्याची शिक्षा माझे क्लायंट मधुकर पाटील यांना का मिळावी? प्रेक्षकांनो, आज अर्जुनने जो काही युक्तिवाद केला कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा. आज त्यांनी हा भाग इथे संपवलाय. पण आता मी मेन मुद्द्यावर येते. अर्जुन ह्या सगळ्या गोष्टी आधी सुद्धा सिद्ध करू शकला असता, पण मग त्याशिवाय मालिका कशी वाढली असती हा प्रश्न पडतो. असो, तर आता पुढच्या भागात काय बघणार आहे आपण बघत राहा प्रेक्षकांनो. छानच दाखवलाय त्यांनी आज भाग, कुठे नाव ठेवायला जागा नाहीये. तर आता अर्जुन पुढे सांगतोय कोर्टाला की मिलॉर्ड, मी तुम्हाला शब्द देतो, मधुभाऊ पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील. हवं तर ते रोज रोज येऊन पोलीस स्टेशनमध्ये हजेरी सुद्धा देतील. मी तुम्हाला शब्द देतो या सगळ्याचा. वकील म्हणून मी तुम्हाला शब्द देतोय. मधुभाऊंना जामीन देण्यात यावा त्यांची गॅरंटी म्हणून मी घेतोय वकील म्हणून. प्लीज मिलॉर्ड, आज मी सादर केलेल्या सगळ्या कारणांमुळे मधुभाऊंना जामीन ही मिळायलाच हवी. आता असं बोलतोय तो, पण हे बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत. आणि मग काय वेळ होता मधुभाऊंना जामीन मिळवण्यासाठी. मग आता जजने सांगितलंय की मधुकर पाटलांना जामिनावर सोडवण्याचा आदेश हे कोर्ट देत आहे. आणि मग काय, सायलीबाईची दिवाळी तर दणक्यात साजरी होणार आहे आता. आणि मग प्रेक्षकांनो, एक जबरदस्त प्रोमो आलाय. खरं तर मला कालच या मालिकेचा तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा होता, पण काल जमलंच नाही. फायनली मधुभाऊंना जामीन मिळालाय प्रेक्षकांनो. आणि मधुभाऊ सुभेदार हाऊसमध्ये एंटर झालेत ऐन दिवाळीच्या दिवशी. जेव्हा ही सायली दिवे लावत असते तेव्हा मधुभाऊंची तिथे हजेरी दाखवली आहे. आणि आता ते सायलीला म्हणतात, साऊ बाळा बघ मी आलो. आणि आता ते सांगतात की जावई बापूंनी माझा जामीन मंजूर केला आणि मला सोडवलं बेटा. आता सायली अर्जुनकडे बघते आणि आता अर्जुन म्हणतो, आता तरी म्हणणार नाही ना तुम्ही मला की मी हे सगळं. आता पटकन सायली त्याला मिठीत घेते. प्रेक्षकांनो, काय वाटतं आता या दोघांचं प्रपोज होईल का? पण बाई सायलीचं प्रेम जरा स्वार्थीच आहे प्रेक्षकांनो. म्हणजे अर्जुनने एवढं सगळं केलं तरी पण तिने असा अविश्वास अर्जुनवर ठेवायला नको होता. ही माझी जरा छोटीशी तक्रार आहे. आता पुढे बघत राहूया काय काय राज बाहेर येत आहेत आता. मजा येणारे पुढचे एपिसोड बघायला. कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की कळवा.